हे आपलं होळीचं मैदान. आपलं आमचं एकच. नाचणीचा खर्चूड अजून तसाच आहे. आता तो होळीच्या टायमाला सगळं जवळजवळ सगळं साफ होऊन जाईल. आणि हे आहे पिंपळाचं झाड. पुरातन म्हणजे किती वर्ष झाले असतील रे साधारण? आपल्या जन्माच्या आधीपासून नाही, 2-3 पिढ्या आधी. अतिशय जुना आहे. म्हणजे आणि वैशिष्ट्य काय माहिती आहे, दर वेळेला होळीसाठी ह्या झाडाची कुठली ना कुठली फान पडत असतेच असते. अजून हा वरचा भाग जवळजवळ कंप्लीट सुकलेला आहे. नाही रे बाबा, वरचा पानं गल्ले. फक्त पानं गल्ले. पालवी नवीन येते. प्रत्येक वर्षी म्हणजे जवळजवळ इथलं काही ना काहीतरी आपल्याला होळीसाठी लाकूड मिळत असतं. हा बघा, या वर्षी सुद्धा आहे. तो वरती तुटलेला आहे बघ, वरचेवर अलगत. हो, आम्ही फोटो काढतो. फोटो अमोल बा आता लगेच स्टेटस टाकतो. ही एक 26 जानेवारी निमित्त छोटीशी प्रभात फेरी. एक परेड काढली होती. परंतु खंत एवढ्या गोष्टीची आहे, खंत म्हणणार नाही, कारण मी स्वतः त्या गोष्टीसाठी सुद्धा एक कारणीभूत म्हणू शकतो. कारण जो तो येतोय तो मुंबईला जातोय. पैशानिमित्ताचे सगळेजण इकडे तिकडे फिरत आहेत. आणि त्याच्यामुळेच आता तुम्ही बघत असाल ती पटसंख्या जी आहे ते दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. आणि ही आपली आहे शाळा. ज्या शाळेमध्ये आपण इथे असलेले बऱ्यापैकी सगळेच जण 100% लोक ही जी आहेत इथं जी दिसत आहेत ही सगळीच्या सगळी लहानाची मोठी या शाळेमध्ये झालेली आहेत. अर्थात आता पूर्वीची जी शाळा होती, ज्या आम्ही शाळेत शिकलो, ती आता राहिलेली नाही आहे. त्याच्यामध्ये खूप काही चेंजेस झालेले आहेत. आणि हे आमचे जुने सवंगडी वर्गमित्र सगळं काय म्हणाल तरी चालेल. आणि हे आमचे नवोदित यूट्यूबर, तुम्ही ओळखत असाल, शैलेश रेवाळे. आपली दुसऱ्या नावाची कॉपी इकडे प्रसाद, दादाचं नाव मी विसरलो, प्रफुल्ल रेवाळे. हे सुद्धा यूट्यूबर आहेत. सगळ्यांनी एकत्र येऊन चांगलं काहीतरी करा आपल्या गावासाठी. चला आता आपण जरा बाकीची जी मंडळी आहे तिकडे पण जाऊन येऊया. ही आपली सगळी गावकर मंडळी या बाजूला जमलेली आहे प्रजासत्ताक दिनासाठी. इकडे आहेत, या बाजूला पण आहेत. अण्णा तू इथं कसा काय, मला ते. विशाल आपले खजिनदार मुंबई मंडळाचे, आपला दादा शेजारी. आणि इकडे अण्णा आहेत. या बाजूला सगळे आपली गावची मंडळी आहेत, इकडे पण आहेत. आणि या बाजूला ही शाळा. खूप सारी मंडळी
थांब जरा 2 मिनिटं. परेड सावधान, परेड विश्राम, परेड सावधान, विलोमत. आता पण प्रजासत्ताक दिनानिमित्त जमलो आहोत. आजच्या जगाला आपल्या हस्ते वागले. भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव प्रजासत्ताक दिनाचा प्रजासत्ताक दिनाचा प्रजासत्ताक दिनाचा मातरम मातरम जय किसान जय किसान. मी स्वतः असाक्षर राहणार नाही आणि इतरांना असाक्षर राहू देणार नाही. मी माझ्या कुटुंबातील सदस्य मित्र आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला वाचन लेखन व संख्याज्ञान शिकवण्यासाठी प्रयत्न करेन. मी किमान 2 असाक्षर व्यक्ती साक्षर करण्यासाठी प्रचार प्रसार करेन. सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला, नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्यांप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या देशबांधवांनो, सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन किंवा गणतंत्र दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत. हा दिवस प्रत्येक नागरिकासाठी उत्साहाचा, आनंदाचा, सन्मानाचा, अभिमानाचा आहे. मित्र, भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले, पण त्या स्वातंत्र्याला आकार मिळाला तो म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी, कारण या दिवशी संविधान अंमलात आले. आपला भारत देश हे एक मोठे लोकशाही राज्य आहे. भारताच्या घटनेनुसार 26 जानेवारी 1950 पासून प्रजेच्या सत्ता सुरू झाल्या. आपला भारत देशाचे संविधान हे जगातील एक सर्वात मोठे लिखित संविधान आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.
भारत माता की जय भारत माता की जय. भारत माता की हे आमची अंगणवाडीतली सगळी चिल्ली पिल्ली मंडळी. अरे तर मंडळी असा होता आपला गावचा प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारीचा दिवस. व्हिडिओ कशी आवडली तुम्हाला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुर्तास तुमची रजा घेतो. धन्यवाद.